क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो हा 28 पदग्रहण समारंभ आहे. 1999 साली हा क्लब स्थापन झालेला होता आणि डॉक्टर सुवर्णा इंगळे ह्या क्लबच्या 28व्या अध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या आहेत. गतवर्षी जसे अनेक प्रकल्प आम्ही घेतलेले आहेत, जसे त्याच्यामध्ये शांतता परिषद, आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आणि ऋतुरंग हे जे मोठे प्रोजेक्ट्स असतात तिथं आम्ही घेणारच आहोत. या व्यतिरिक्त यंदा आम्ही त्या प्रोजेक्टसह अनेक सामाजिक उपक्रम घेणार आहोत. त्या संदर्भात आमच्या नवीन अध्यक्षा रोटरीयन सुवर्णा इंगळे आपल्याला. नमस्ते. औरंगाबाद रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोने ही जी अध्यक्षपदाची जबाबदारी मला दिलेली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन असा मी तुम्हाला विश्वास देते. यावर्षी आम्ही काही नवीन प्लॅन्स ठरवलेले आहेत, ज्यामध्ये एक आतिषबाजीचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या वर्धापनाच्या दिवशी करण्याचा आमचा मानस आहे. त्यानंतर रोटेरियन फेलोशिप इंटरनॅशनल यासाठी एखादी परदेशी सहल आम्ही प्लॅन करणार आहोत. तसेच यावर्षी मी आणि माझे पती आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे माझ्या हॉस्पिटलला, लोटस हॉस्पिटलला दर महिन्याच्या 9 तारखेला आम्ही फ्री हेल्थ चेकअप कॅम्प ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये महिला आणि बालरुग्णांच्या तपासणी चेकअप केलं जाईल. तसेच यानंतर आमची यावर्षीची इंटरनॅशनल कॉन्फरन्सही होईल आणि नेहमीचे आमचे प्रोजेक्ट्स जसं की कला दालन, काईट महोत्सव, रक्तदान शिबिर हे आमचे नेहमीचे प्रोजेक्ट्सही राहतील. तर जी औरंगाबाद मेट्रोने माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ती मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि माझ्या क्लबला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. आपण एक महिला हे आहेत आणि आपल्याकडे एवढी मोठ्या पदाची जबाबदारी आलेली आहे. महिलांसाठीचे काही विशेष प्रोजेक्ट आपल्याकडे आहेत का? हो, महिलांसाठी, महिला सबलीकरणासाठी नारी शक्तीचा हा आमचा सोलापूरचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. तर त्या अंडर आमचे वुमन्स डे सेलिब्रेशनचा प्रोजेक्ट आहे. मी गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळेच माझ्याकडे माता प्रसूती या गोष्टींसाठी जे मार्गदर्शन लागणार आहे ते मी त्या तारखांना मोफत देणार आहे. तसेच त्यांना माझ्याकडून जे उपचार मला कमी किमतीत देणं शक्य आहे तेही मी अवेलेबल करून देणार आहे. आपण गायनेकोलॉजिस्ट आहात. महिलांच्या संदर्भामध्ये विशेष असं आहे की सिझेरियनचे प्रकरण अलीकडे जास्त वाढलेले आहेत. त्या संदर्भातही काही प्रबोधन आपण करणार आहात का? सिझेरियनचे प्रकरण वाढले आहेत म्हणण्यापेक्षा आजकाल प्रत्येकाला प्रेशियस बेबी झालेला आहे. प्रत्येक बाळ हे प्रेशियस झालेलं आहे आणि आई वडील कुठल्याच बाबतीत रिस्क घ्यायला तयार नाही आहेत. त्यामुळे आणि ज्या काही कन्सेप्शन आहेत ते इन्फर्टिलिटी कन्सेप्शन आहेत. त्यामुळे ज्यांना नॉर्मल ट्रायलचाही प्रयत्न आपण करायचा प्रयत्न करतो ते पॅरेंट्सच स्वतःहून सेक्शन मागत आहेत. त्याच्यामुळे जरी शक्यता असेल तर आपण नॉर्मल डिलिव्हरीचाच प्रयत्न करतो, पण जिथे अजिबातच शक्यता नाही तिथे सिझेरियनच लागतं, कारण माता आणि आई सुरक्षित असणं फार गरजेचं आहे. अलीकडे IVFचं प्रमाणसुद्धा जास्त वाढलेलं आहे, कारण मुली करिअर ओरिएंटेड झालेले आहेत. त्यांचं मातापणाचं वय वाढत चाललेलं आहे आणि हे वय वाढत गेल्यामुळे त्यांना बाळ राहण्याची शक्यता हळूहळू कमी होत चाललेली आहे. तर ज्या त्या वयात लग्न झालं तरच ही शक्यता चांगली असते. जसं मुलींचं वय वाढत जातं तसं मुलं होण्याची शक्यता कमी राहते. याचा अर्थ असं नाही की मुलींनी करिअर सोडावं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लग्न करून घ्या आणि परत तुमचं करिअर चालू ठेवा. मुलांसोबतही करिअर करणं अवघड नाही आहे. तर हा एक पर्याय महिलांसाठी असू शकतो. आणखी काय मार्गदर्शन करणार आपण? माझं एवढंच म्हणणं आहे की मी एक महिला अध्यक्ष असल्यामुळे महिलांसाठी साहजिकच माझ्याकडे आपुलकी आहे, त्यांच्या वेदनांची जाणीव आहे. तर त्यांच्यासाठी भरघोस कार्य करण्याचं माझं मानस आहे. ज्यांना कुणाला अडचणी येतील त्यांना मी वेळोवेळी मदत करणार आहे आणि माझ्या मेडिकल फील्डतर्फे तर जेवढं शक्य आहे मी त्यांना पूर्ण मदत करणार आहे. जेव्हा कधी त्यांना माझी गरज असेल मी तिथे हजर असेल. आपलं पूर्ण नाव सांगा मॅडम. डॉक्टर सुवर्णा विनोद इंगळे. माझ्या बेटर हाफ यावर्षीच्या औरंगाबाद रोटरी क्लब मेट्रोच्या प्रेसिडेंट आहेत. त्या जेवढ्या उत्साहाने रोटरीचं काम करत आहेत तेवढेच उत्साहाने मी, माझे 2 मुलं, पूर्ण फॅमिलीज आम्ही रोटरीला वाहून घेणार आहोत. जसं मॅडमनी सांगितलं की आमच्या हॉस्पिटलतर्फे
लहान मुलांसाठी लेडीजसाठी जे काही प्रयत्न आम्हाला कमीत कमी खर्चात करून देता येईल ते प्रयत्न आम्ही करू. त्यासोबतच एक समाजाच्या आम्ही काहीतरी देणं लागतं या हिशोबाने आम्ही अजून काही कार्यक्रम करता येतील का ते बघू. जसं की रक्तदान शिबिर आहे, वेळोवेळी वेगवेगळे डेज असतात, जसं लहान मुलांमध्ये थॅलेसिमिया डे आहे, हेल्दी बेबी कॉम्पिटिशन आहे. तर आणि लोकांमध्ये वॅक्सिनेशनचा प्रसार कसा जास्तीत जास्त करता येईल याचाही आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोण होती? असिस्टंट गव्हर्नर पास्ट प्रेसिडेंट दीपक बगाडिया सर हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. इतर रोटरी क्लबचे अध्यक्ष, औरंगाबादमध्ये 10 रोटरी क्लब्स आहेत. इतर रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि मोठ्या प्रमाणात रोटरी क्लब्स उपस्थित होते. थँक्यू. डॉक्टर इकडे सुवर्णा इंगळे आणि पूर्वश्रमीच्या निकम या बार्शी यांचं माहेर आहे आणि त्या बार्शी आणि संभाजीनगर या दोन्ही ठिकाणी अगदी उत्कृष्टपणे प्रेसिडेंटशिपमध्ये कार्य करतील याची मला खात्री आहे. आणि सर्वांच्या मते तिची निवड झाली आणि योग्य तऱ्हेने ती त्या कार्याला वाहून घेत आहे. तिच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी तिला शुभेच्छा.